आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. घोपूज कारखान्यावर शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमानीचा ठिय्या बिल न मिळाल्यामुळे संताप. घोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊस बीज वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारखान्याच्या गेटसमोर तसेच ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली. तर संतप्त शेतकऱ्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं. औंध पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मयेकर, पोलीस हवालदार साहिल झरी यांनी मध्यस्थी केली. तर असिस्टंट जनरल मॅनेजर यांनी लेखी पत्र दिल्यानंतर अखेर सायंकाळी तोडगा निघाला. वडूज, उंबर्डे आणि माळशिरस परिसरातील अनेक शेतकरी शुक्रवारी सकाळपासून कारखान्याच्या आवारात जमले होते. आमचे घामाचे पैसे तात्काळ द्या अशी मागणी करत त्यांनी कारखाना व्यवस्थापनाला जाब विचारला. शेतकऱ्यांनी आपले म्हणणे कारखाना प्रशासनाला सांगत भावना व्यक्त केल्या. नोव्हेंबर महिन्यात ऊस पुरवठा करूनही अद्याप पूर्ण बिल मिळालेलं नाही. कारखाना प्रशासनाने आतापर्यंत 3 वेळा बिल देण्याचा तारखा जाहीर केल्या, मात्र त्यात सर्व तारखा खोट्या ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रत्येक वेळी तारीख देतात, पैसे खात्यात जमा होत नाही, त्यामुळे आमची आर्थिक अडचण वाढते आहे अशी भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सध्या शेतीसाठी लागणारे खत, बियाणे, औषधे तसेच घरगुती खर्चासाठी सोसायटी कर्ज व्याज भरण्यासाठी शेतकरी ऊस बिलावरच अवलंबून असतात. मात्र बिल न मिळाल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर आणि ऑफिस समोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. वडूज, उंबर्डे आणि माळशिरस भागातील शेतकऱ्यांनी आता आश्वासन नको, पैसे द्या अशी ठाम भूमिका घेतली आहे. वेळेत बिल न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. यावेळी स्वाभिमानीचे विकास गोडसे, सत्यवान गलंडे, गौरव पवार, शंकर पवार, चैतन्य पवार, संजय गोडसे, राजेंद्र गोडसे, तानाजी गोडसे, दत्तात्रय माने, संतोष गोडसे, बाळू इंगळे, सचिन खुसपे, बापू पवार आदींसह 60 ते 70 शेतकरी उपस्थित होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. कारखाना व्यवस्थापनाकडून असिस्टंट जनरल मॅनेजर घुले यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून 13 मार्च रोजी बिल अदा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिरा शेतकऱ्यांनी कारखाना परिसर सोडला. मात्र 13 तारखेला बिल मिळाले नाही तर तीव्र आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी औंध पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काहीच कार्यवाही केलेली नाही, बिल दिलेले नाही, त्यामुळे सध्या शेतकरी चिडलेले आहेत, संतापलेले आहेत. याचा सदर प्रशासनाने विचार करावा आणि आमचे पैसे तटल्यानं कारखान्याचे पैसे त्या प्रशासकीय रूमला कुलूप लावलेले आहे. आणि आपले शासकीय कर्मचारी कारखान्याचे कामगार सुद्धा आत पडलेले आहेत. कारखान्याचे 4 ते 5 अधिकारी सध्या कुंडलेले आहेत, त्यांना आत ठेवलेले आहे. परिणाम वाईट होईल याची दखल घ्यावी. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.